मी प्राध्यापक डॉक्टर तुपे बाळासाहेब. मी सिटिजन कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयामध्ये FY.B.Com या वर्गातील बँकिंग अँड फायनान्स या विषयामधील प्रकरण क्रमांक 2 या प्रकरण क्रमांक 2चे नाव आहे बँकेची कार्य. आता आपण बँक व्यवसाय किंवा बँक व्यवसायाचं अध्यापनाचं काम करत असताना बँक म्हणजे काय, बँकेची कार्य कोणती आहे. आपल्याला माहीत आहे की बँक व्यवसाय सुरू करत असताना सुरुवातीलाच बँकेची मुख्य उद्दिष्टे म्हणजे काय, तर बँक ह्या ठेवी स्वीकारत असतात आणि कर्ज देत असतात. ही झाली बँकेची प्राथमिक कार्य. आता या प्राथमिक कार्यामध्ये वेगवेगळे कार्य बघितलेले आहोत. आता यामध्ये बँकेची काही दुय्यम कार्य आपल्याला बघायचे आहेत. तर बँकेची दुय्यम कार्य कोणती आहे, तर बँक फक्त ठेवी स्वीकारते आणि कर्ज देते, याच्या व्यतिरिक्त आणखीन काही कार्य करत असतात. मग यामध्ये बँक असं एक कार्य आहे की बँक ग्राहकाचा प्रतिनिधी म्हणून कार्य करत असते. मग यामध्ये ग्राहकाचा प्रतिनिधी किंवा ग्राहकाचा हस्तक म्हणून काम करत असते. तर प्रत्येक व्यापारी बँका, सहकारी बँका किंवा प्रादेशिक ग्रामीण बँका किंवा राष्ट्रीयकृत बँका या सर्व बँका अनेक वेगवेगळ्या प्रकारची कार्य करत असतात. तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला ग्राहकाचा प्रतिनिधी म्हणून कोणतं कार्य करते, तर बघा की भाग, शेअर्स व कर्ज रोखे खरेदी विक्री करणे. म्हणजेच काय, कर्ज रोखे खरेदी विक्री करणे. बघा, तर बँक ग्राहकाचा प्रतिनिधी म्हणून जे कार्य करते त्यामध्ये शेअरची खरेदी विक्री करणे. बघा की ज्या लोकांच्या ठेवी बँकेमध्ये असतात म्हणजे तो बँकेचा ग्राहक असतो. हा बँकेचा ग्राहक, त्याला जर आपले शेअर्स खरेदी करायचे असेल किंवा इतर कंपन्यांचे शेअर्स खरेदी करायचे असेल किंवा कर्जरोखे खरेदी करायचे असेल, तर या ज्या ग्राहकाला आहे शेअर्स खरेदी कसे करावे, कोणत्या कंपनीचे शेअर्स खरेदी करावे याविषयी माहिती नसते, त्याविषयी त्याचं अज्ञान असतं. मग हे अज्ञान असल्यामुळे बँक काय करते, तर त्या जो व्यक्ती आहे किंवा जो ठेवीदार आहे किंवा जो बँकेचा ग्राहक आहे अशा ग्राहकाच्या वतीनं आपला प्रतिनिधी म्हणून काय करत असते, शेअरची खरेदी करत असते. मग आता शेअरची खरेदी करत असताना सर्वच ग्राहकांचे शेअरच्या खरेदी करतात का, तसं नाही. तर मग सर्व ग्राहकाचे प्रतिनिधी म्हणून काम करत नाही, तर ज्या ग्राहकाचं, ज्याने बँकेला सुचवलेलं आहे की आम्हाला इतर कंपन्यांचे शेअर्स खरेदी करायचे आहे आणि आमची काही रक्कम तुमच्या बँकेमध्ये ठेव म्हणून ठेवलेली आहे. मग आता ठेव म्हणून ठेवलेली आहे, अशा वेळेस मग बँकेमध्ये काही तारण म्हणून पण ठेवलेले असतात. हे तारण वापरून बँक काय करत असते, त्या लोकांच्या किंवा त्या प्रतिनिधीचे शेअर्स खरेदी करण्याचं काम करत असते. त्यानंतर जसं शेअर्स खरेदी करण्याचं काम करत असते तसंच ती विक्री करण्याचं सुद्धा काम करत असते. की बँकेमध्ये काही तज्ज्ञ लोक असतात आणि तज्ज्ञ लोक असल्यामुळे ते काय करत असतात की आपल्या ग्राहकाला कसा फायदा होईल, आपला ग्राहक आपल्यावर कसा विश्वास ठेवेल, या दृष्टिकोनातून शेअर मार्केटमध्ये या शेअरच्या विक्री कधी करावी, खरेदी कधी करावी, कोणता काळ तेजीचा आहे, कोणता काळ मंदीचा आहे, अशा काळामध्ये बँक काय करत असते, तर त्या ग्राहकाचा प्रतिनिधी म्हणून आपली भूमिका निभावत असते. त्यानंतर दुसरं जे कार्य आहे, पैसे पाठवण्याची सुविधा. बँक दुसरं कार्य कोणतं आहे, तर आधुनिक काळामध्ये आपल्याला माहीत आहे की सर्व बँकांमध्ये आधुनिक काळामध्ये वेगवेगळ्या इंटरनेटच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून आपल्या सुविधा बँका कशा प्रकारे पुरवतो. मग त्यामध्ये ATMचं असेल, इंटरनेट बँकिंग असेल, नेट बँकिंग असेल, मोबाईल बँकिंग असेल, याचा वापर करून बँक काय करते, तर
आपल्या ग्राहकाच्या काही रक्कम जर त्या ग्राहकाने जर संमती दर्शवली किंवा त्या ग्राहकाने बँकेला अशी सूचना केली की आमच्या प्रतिनिधी किंवा तुम्ही आमचे पैसे दुसऱ्या शाखेमध्ये पाठवण्याची सुविधा आहे का, मग बघा की उदाहरणार्थ की आपण एक उदाहरण घेऊया की पैसे पाठवण्याची सुविधा. उदाहरणार्थ महाविद्यालयामध्ये आपण जर मुलांचे समजा फी जमा केलेली आहे किंवा मुलांची परीक्षेची फी महाविद्यालय जमा करते आणि जमा केलेली रक्कम ही काय करत असते की विद्यापीठाकडे पाठवायची असते. मग विद्यापीठाकडे एवढ्या लांब जाणं किंवा एवढी रोख रक्कम घेऊन जाणं धोक्याचं असतं. मग हे धोका टाळायचा असेल तर काय करायचं, तर बँक काय करते, बँकेला आपण जर रिक्वेस्ट केली किंवा बँकेकडे सुविधा आहे कोणती, तर बँक DD मार्फत पैसे पाठवणे. त्यानंतर इंटरनेटमार्फत बँक काय करते, पैसे पाठवण्याचं काम करते. मग कॉलेज तसं बँकेचा प्रतिनिधी, मग काय बँक ही कोणती व्यापारी बँक घ्या, राष्ट्रीयकृत बँक घ्या, मग ही बँक काय करते तर कॉलेजचे पैसे आपल्याकडे घेते आणि तो पैसा DDच्या मार्फत किंवा नेट बँकिंगच्या मार्फत विद्यापीठाकडे पाठवण्याचं काम करते. तसंच काही सरकारची देणी असते, सरकारची देणी उदाहरणार्थ गव्हर्नमेंट सर्वंटचे जे लोक आहेत यांचे पेमेंट करायचे असेल तर मग हे पेमेंट त्या कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये जमा करायचे असतात. म्हणजे काय, नेट बँकिंगचा वापर केला जातो. म्हणजे पैसे पाठवण्याचं कामसुद्धा बँका करत असतात. म्हणजे पैसे पाठवण्याची सुविधासुद्धा आहे. मग ही सुविधा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, म्हणजे याचा फायदा काय आहे तर रोख कॅश पैसे कोणाला द्यायची गरज वाटत नाही किंवा रोख कॅश पेमेंट जर दिलं तर ते चोरी जाण्याचं किंवा त्याच्यावर दरोडा पडण्याचं किंवा लुटमार करण्याची शक्यता असते. मग ही शक्यता, हा धोका टाळायचा असेल तर तुम्हाला बँका ह्या सुविधा देत असतात. म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पैसे पाठवण्याचं काम करत असतात. तिसरं जे कार्य आहे ग्राहकाचा विश्वस्त म्हणून कार्य करणे. आता ग्राहकाचा विश्वस्त, बघा की अनेक कस्टमर बँकेचे काय करतात तर बँकेमध्ये आपलं नेहमी जाणं येणं असतं. मग अशा वेळेस काही गोष्टी त्या कस्टमरला संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या माहिती नसतात. उदाहरणार्थ खरेदी विक्रीचे व्यवहार असतील, मग किंवा एखाद्या प्लॅनचे व्यवहार असतील किंवा एखाद्या प्रकल्पाचे व्यवहार असतील किंवा उद्योग क्षेत्रामध्ये मार्केटिंग करायचं असेल किंवा संशोधन करायचं असेल, असे वेगवेगळे ज्ञान असणारे लोक बँकेमध्ये असतात. मग आपल्या ग्राहकाला त्या ज्ञानाचा फायदा व्हावा यासाठी या बँका विश्वस्त म्हणून कार्य करत असतात. मग उदाहरणार्थ बघा की शेतकऱ्यांना आपला शेतीचा माल विकायचा असेल, मग शेतकऱ्यांना आपल्या शेतीचा माल विकायचा असेल तर काय असावं लागतं तर बँकेमध्ये अनेक प्रकारची आकडेवारी गोळा केलेली असते. मग गेल्या 5-10 वर्षाची आकडेवारी असते. उद्योग क्षेत्रामध्ये कोणत्या वस्तूची निर्यात करावी, परदेशात कोणत्या वस्तूची मागणी आहे किंवा तुम्हाला अजून वेगवेगळं संशोधन कशामध्ये चालू आहे किंवा आपल्या मालाला स्पर्धक कोण आहे, या सर्वांची माहिती बँकेकडे असते आणि ही माहिती पुरवण्याचं काम ह्या बँकाचे प्रतिनिधी करत असतात. मग ही माहिती त्या ग्राहकांना मिळाल्यानंतर त्या ग्राहकांना त्याचा फायदा होतो. म्हणजेच काय, ग्राहकाचा विश्वस्त म्हणून सुद्धा काम बँका करत असतात. त्यानंतर ठेवीदारांच्या नियमित स्वरूपाच्या देणी भागवणे. बघा की सर्व लोकांचे बँकामध्ये खाते असते. मग ते आवर्त खाते असेल, बचत खाते असेल, त्यानंतर मुदत खाते असेल, वेगवेगळ्या प्रकारची बँकेमध्ये खाती असतात. मग ही खाती ज्यांची आहे ते बँकेचे कोण तर कस्टमर असतात, म्हणजे बँकेचे ग्राहक असतात. मग या ग्राहकांच्या अनेक प्रकारचे देणे असतात. मग त्या देणे भागवण्याचं काम बँका करत असतात. मग कोणते आहे, मग तुम्हाला लाईट बिल आहे, त्यानंतर तुम्हाला फोन बिल आहे,
त्यानंतर तुमचे टॅक्स आहे, त्यानंतर तुमचे कर आहे, वेगवेगळ्या प्रकारचे कर आहेत. हे कर ज्या वेळेस बँका आपल्या खात्यातून काय करत असतात, ते कर देण्याचं काम करत असतात. म्हणजेच काय की ठेवीदारांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या देण्याचं काम बँका करत असतात. मग उदाहरणार्थ बघा, जर आपण विचार केला की अनेक लोकांचे टॅक्स भरायचे असेल, उदाहरणार्थ बघा की महाविद्यालयातील प्राध्यापकांचे कर भरायचे आहे, म्हणजे टॅक्स भरायचा आहे, इन्कम टॅक्स भरायचे असेल, तर मग कोण भरतं? मग हे जे प्राध्यापक वर्ग आहे किंवा शिक्षक वर्ग आहे, हे काय करतात, तर बँकेमध्ये त्यांचे अकाउंट असतात आणि बँकेमध्ये अकाउंट असल्यामुळे ते बँकेला सूचना करतात की आमचा एवढा टॅक्स काय करा, पेड करा, गव्हर्नमेंटला पेड करायचा असतो. किंवा लाईट बिल भरायचं आहे किंवा लाईट बिल द्यायचं आहे तुम्हाला, मग लाईट बिल भरण्याचं कामसुद्धा बँका करत असतात. त्यानंतर फोनचं बिल असेल तुमचं, किंवा एखाद्याची देणी द्यायचं आहे, म्हणजे समजा एखाद्या व्यापाऱ्याने बघा की समजा उदाहरणार्थ भारतातील एक व्यापारी आहे आणि अमेरिकेतला एक व्यापारी आहे, या दोन्ही व्यापाऱ्यांमध्ये काय झालेलं आहे की खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले, मालाची खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहे. परंतु आता या भारतीय व्यापाऱ्याने परकीय व्यापाऱ्याचं काय केलेलं आहे, माल खरेदी केलेला आहे. मग आता परकीय व्यापाऱ्याचा माल खरेदी केल्यानंतर त्याला अमेरिकेच्या व्यापाऱ्याला डॉलरमध्ये पैसे द्यायचे असतात. मग ते देण्याचं काम व्यापारी बँका किंवा विनिमय बँका करत असतात. म्हणजेच काय, सर्वच बँका सर्व सुविधा उपलब्ध करून देणार नाही, परंतु काही बँका अशा सुविधा मात्र उपलब्ध करून देत असतात. त्यानंतर पुढं जे आहे तर आर्थिक व्यवहाराचे खातेदाराचे प्रतिनिधित्व करणे. मग पुढचा जो प्रकार आहे, खातेदारांना आर्थिक व्यवहार, मग आर्थिक व्यवहार देण्यासाठी वेगवेगळे निकष असतात. गुंतवणूक करायची आहे तुम्हाला, मग गुंतवणूक करत असताना मग बँके सल्ला देत असते आर्थिक व्यवहाराचे खातेदाराचं प्रतिनिधित्व करणे. समजा काही लोकांकडे पैसा येतो बघा की उत्पन्नाच्या मार्फत लोकांकडे वेगवेगळे मार्ग आहे. मग व्यवसायातून उत्पन्न निर्माण होतं, कृषी क्षेत्रातून, त्यानंतर आपले नोकरीमध्ये पेमेंट असतं, किंवा अचानक जर समजा देणगी मिळाली असेल, असं ज्यावेळेस पैसारूपी म्हणजे आर्थिक उत्पन्न तुमच्याकडं आल्यानंतर हे उत्पन्न कशा प्रकारे विभागावं हे सल्ला देण्याचं काम बँकेचे प्रतिनिधी करीत असतात. मग बघा की आता समजा तेजी मंदीचा काळ आहे, मग काही पैसा शेअर मार्केटमध्ये गुंतवा, काही पैसा सोन्यामध्ये गुंतवा, काही पैसा स्थायी मालमत्तेमध्ये गुंतवा. हे जे ज्ञान आहे हे बँकेचे प्रतिनिधी आपल्या ग्राहकांना देत असतात. आणि हे करत असताना बँकेमध्ये सुद्धा काही ठेवी ठेवा हे सुद्धा सांगण्याचं काम काय करत असतात, तर ते बँकेचे प्रतिनिधी करत असतात. अशा प्रकारे बँकेचं दुय्यम कार्यामध्ये ही 5 प्रकार आपण बघितलेले आहे. आता खातेदारासाठी उपयुक्त काही सेवा दिल्या जातात. या उपयुक्त सेवा कोणकोणत्या आहेत तर ते आपण बघूया. बघा, आता आपण जे कार्य पाहिले बँकेचे दुय्यम कार्यामध्ये, बँक ही ग्राहकाचा प्रतिनिधी म्हणून काम करत असते. तसंच बँका काही सुविधा किंवा सेवा पुरवण्याचं काम करत असते. यामध्ये पहिलं जे कार्य आहे तर पहिलं कार्य आहे मौल्यवान वस्तूच्या सेवा किंवा मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणे. पहिलं कार्य आहे मौल्यवान वस्तू बघा, तर पहिलं जे कार्य आहे मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवणे. आता हे कार्य बँक करत असते. समजा बँकेमध्ये अनेक ग्राहक असतात. हे ग्राहक काय करत असतात, तर आपल्या काही मौल्यवान वस्तू असतात, म्हणजे सोने असेल, दागदागिने असेल किंवा महत्त्वाचे डॉक्युमेंट असतील, असे डॉक्युमेंट की जे चोरांपासून सुरक्षित ठेवावं लागते किंवा दागदागिने जे आहेत ते चोरी होऊ शकतात. मग अशा वेळेस बँक काय करत असते, तर त्या मौल्यवान वस्तूंची सुरक्षितता कुठे राहू शकते, तर बँकेत राहू शकते. मग त्याला कप्पे असतात. मग हे सुरक्षित लॉकर
हे सुरक्षित लॉकर काय आहे? तर सुरक्षित लॉकर जेव्हा आपला प्रतिनिधी किंवा आपला कस्टमर आपल्या बँकेमध्ये आपल्या विश्वासावर ही सर्व मौल्यवान वस्तू ठेवत असतो, मग ह्या मौल्यवान वस्तू सुरक्षित राहण्यासाठी तो कस्टमर बँकेमध्ये आपले काय करत असतो? हे दागदागिने, त्यानंतर महत्त्वाचे डॉक्युमेंट हे सर्व काय करत असतो? तर बँकेमध्ये ठेवीत असतो आणि त्याला सुरक्षित लॉकर असं म्हणतात किंवा सुरक्षित कप्पे असं म्हणतात. मग हे सुरक्षित कप्पेच्या 2 चाव्या असतात. ह्या 2 चाव्या, एक चावी मॅनेजरकडे असते आणि दुसरी चावी ज्या प्रतिनिधीने किंवा ज्या ग्राहकाने बँकेमध्ये सुरक्षित वस्तू ठेवलेल्या आहेत अशा व्यक्तीकडे ती चावी असते. दोन्ही चाव्या एकत्र केल्याशिवाय लॉकर उघडत नाही. म्हणजेच काय? तर त्याचे मौल्यवान वस्तू बँकेमध्ये सुरक्षित ठेवण्याची सेवा बँका उपलब्ध करून देत असतात. त्यानंतर प्रवासी चेक किंवा प्रवासी धनादेश दुसरा आहे प्रवासी चेक. बघा की बँक जसे मौल्यवान वस्तू आपल्या बँकेमध्ये ठेवत असतात तशाच प्रकारे बँक काय करते असते? प्रवासी चेक देत असते. मग ज्यावेळेस काही रक्कम बँकेमध्ये ठेवावी लागतात किंवा काही रक्कम बँकेमध्ये ठेवतात, परंतु समजा एखाद्या व्यक्तीला, समजा महाराष्ट्रातील व्यक्ती आहे, मुंबईवरून आहे आणि तिला दिल्लीला जायचं असेल किंवा परदेशात जायचं असेल आणि तिथली देणी द्यायची असेल, तर त्यावेळेस एवढी मोठी रक्कम कॅश घेऊन जर गेलं तर त्याला धोका निर्माण होईल. कारण प्रवासामध्ये काही होऊ शकतं, ॲक्सिडेंट होऊ शकतो, चोरी होऊ शकते किंवा हरवू शकते आणि एवढी मोठी रिस्क आहे. कारण पैसा जवळ ठेवणं हा जेवढा धोक्याचा आहे तेवढंच आपल्या जीवालासुद्धा सुरक्षितता असावी लागते. या पैशामुळे आपल्या जीवालासुद्धा धोका आहे. हा धोका जर टाळायचा असेल तर तुम्हाला प्रवासी धनादेश दिला जातो. मग समजा महाराष्ट्र बँक आहे, मग महाराष्ट्र बँकेचा एक प्रतिनिधी आहे आणि त्याला दिल्लीच्या महाराष्ट्र बँकेच्या शाखेमध्ये पैसे भरायचे आहेत किंवा पैसे द्यायचे आहे, तर मग महाराष्ट्रातील बँक काय करेल की तो चेक इथं पैसे रक्कम कॅश भरेल आणि कॅश भरल्यानंतर त्याला तो चेक दिला जाईल आणि तो चेक दिल्लीच्या महाराष्ट्र बँकेच्या शाखेमध्ये जमा केला जाईल. आता हा चेक घेऊन जाताना त्याला काही धोका नसतो, त्याच्याकडे कॅश नसते. जर चोरी जरी झाली किंवा हरवला किंवा तो फाडून कोणी टाकला असेल तर तरी पण तो पैसा सुरक्षित राहतो. कारण का? तर धनादेश हा फाटला तरी किंवा चोरी जरी गेला तरी पण तो सुरक्षितच राहतो. त्यानंतर हमीपत्र देणे. हमीपत्र देणे. बघा हमीपत्र देत असताना काय आहे? मग बरेच बँका हमीपत्र देत असतात, म्हणजे हमीपत्र देण्याचं काम बँका करतात. मग हमीपत्र देताना काय करतात? तर समजा की ह्या ज्या बँका आहे हमीपत्र सगळ्या बँका हमीपत्र देता असं नाही. तर समजा 2 व्यापारी आहे आणि 2 व्यापाऱ्यांनी काय केलेलं आहे की व्यवहार केलेला आहे. समजा इंग्लंडचा एक व्यापारी आहे आणि भारत देशाचा एक व्यापारी आहे. या 2 व्यापाऱ्यांनी काय केलं आहे? खरेदी विक्रीचा व्यवहार केलेला आहे, मालाची खरेदी विक्री. मग हा जो व्यापारी आहे भारतातील व्यापारी, आता भारतातील व्यापाऱ्याने काय केलेलं आहे की परदेशातील जो इंग्लंडचा व्यापारी आहे त्याच्याकडून माल खरेदी केलेला आहे. आता माल खरेदी केल्यानंतर आता हा माल जेव्हा तो व्यापारी खरेदी करतो त्यावेळेस त्याला पैसे द्यावे लागतात आणि त्याला पैसे देत असताना काय करावं लागतं? तर त्याला त्याच्या चलनामध्ये, त्याच्या देशातील चलनामध्ये त्याला पैसे द्यायचे असतात. परंतु आता मात्र या व्यापाऱ्याकडे मात्र पैसे नाही आहेत, आपल्या भारतीय व्यापाऱ्याकडे मात्र पैसे नाही आहे. मग बँक काय करते? तर या व्यापाऱ्याची हमी घेते. हमी घेत असताना म्हणजेच इथं काय करते? बँक त्याची गॅरंटी घेते आणि बँक जेव्हा गॅरंटी घेते त्याच वेळेस ते बँक काय करते? तर परकीय जो व्यापारी आहे त्याला काय करते? तर ते पैसे देत असते. आता पैसे देत असताना ही बँक मात्र याच्याकडून काहीतरी तारण घेते आणि तारण घेतल्यानंतर तो तारण तसंच ठेवते. जर या भारतीय व्यापाऱ्याने जर ती देणी त्याला दिली नाही
त्या व्यापाऱ्याला दिली नाही तर हे तारण बँक काय करते, ते तारण विकून मार्केटमध्ये विकून ते पैसे वसूल करीत असते. म्हणजेच काय तर परकीय लोकांकडे जर देणी द्यायची असेल तर त्याची हमीसुद्धा बँका घेत असतात. त्यानंतर पुढचं जे आहे तर परकीय चलन व्यवहार करणे. परकीय चलन व्यवहार करणे. बघा की बँक काय करते तर परकीय चलन व्यवहार करत असते. आता सर्वच बँका या सेवा पुरवतात असं नाही, ठराविक बँकाच या सेवा पुरवत असतात. म्हणजे काय की परकीय चलन, आता बघा संपूर्ण देश हीच एक बाजारपेठ आहे, म्हणजे जगच ही एक बाजारपेठ झालेली आहे. अनेक देश, अनेक व्यापारी एकमेकाशी व्यवहार करत असतात. मग व्यवहार करत असताना काय करावं लागतं तर व्यवहार करत असताना त्या व्यापाऱ्यांना त्यांच्या देशातील चलनाचे व्यवहार करावा लागतो. आणि मग अशा वेळेस चलनाची अडचण येते. मग भारत देशाचं चलन रुपये जे आहे, अमेरिकेचं डॉलर आहे, इंग्लंडचं पाऊंड आहे. मग हे जे चलन आहे हे चलन उपलब्ध असावं लागतं, परंतु हे व्यापाऱ्यांकडे, सर्वच व्यापाऱ्यांकडे असतील असं नाही. मग अशा वेळेस अमेरिकेचा व्यापारी किंवा अरब राष्ट्र आहे, अरब राष्ट्राकडून आपण काही वस्तू आयात करत असतो. मग आयात करायच्या वेळेस जेव्हा आपण त्या वस्तू आयात करतो, आयात केल्यानंतर त्या देशातील व्यापाऱ्यांना किंवा त्या उद्योगांना त्यांच्या देशातील चलनामध्ये व्यवहार करावा लागतो. मग अशा वेळेस हे जे व्यापारी आहेत, हे व्यापारी आपल्या बँकेला काय करतात, सूचना करतात किंवा सांगतात किंवा रिक्वेस्ट करतात काय की आम्ही परकीय देशाकडून हा माल आयात केलेला आहे आणि त्यांना त्यांच्या देशातील चलनामध्ये पैसे द्यायचे आहेत. तर बँक आपल्या ग्राहकाच्या सूचना लक्षात घेऊन काय करतात, त्या देशातील व्यापाऱ्यांना त्यांच्या चलनामध्ये काय करतात, पैसे देण्याचं काम करत असतात. त्यालाच म्हणतात परकीय चलन व्यवहार करणे. म्हणजेच काय, बँका आयात निर्यातीला जो पोषक आहेत किंवा आपण त्याला काय म्हणू की जो आर्थिक व्यवहार तो परकीय चलनात करावा लागतो. आणि परकीय चलनामध्ये करायचा असेल तर जी व्यापाऱ्यांची मूळ जी अडचण आहे, जी मूळ समस्या आहे ते सोडवण्याचं कामसुद्धा बँका करतात. म्हणजेच काय, बँका परकीय चलनाचा व्यवहाराचं सेवा पुरवण्याचं काम करत असतात. त्यालाच आपण विनिमय बँका असं म्हणतो. त्यानंतर पुढं आहे बाजार संशोधन किंवा व्यावसायिक आकडेवारी गोळा करणे. बाजार संशोधन आणि विविध आकडेवारी गोळा करणे. बघा की बँकेचं सर्वात महत्त्वाचं कार्य जे आहे ते कोणतं आहे तर बाजार संशोधन. आता बाजार संशोधन कशाला म्हणायचं तर बँकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तज्ज्ञ असतात. मग औद्योगिक क्षेत्रातले असतात, व्यापार क्षेत्रातले असतात, कृषी क्षेत्रातले असतात, आर्थिक व्यवहाराचे असतात आणि मार्केटिंग करणारे सुद्धा असतात. किंवा परदेशामध्ये काय चाललं किंवा इतर देशामध्ये काय चाललेलं आहे या सर्वांची माहिती जमा करण्याचं काम काय करत असतात तर ह्या बँका करत असतात. आणि ह्या बँका मग वेगवेगळ्या प्रकारची माहिती गोळा केल्यानंतर, वेगवेगळ्या प्रकारचा डाटा गोळा केल्यानंतर मग हा डाटा कोणासाठी आहे तर आपल्या ग्राहकांच्या उद्योगाला चालना देण्यासाठी. मग अनेक उद्योजक काय करतात की मागच्या डाट्यावरून संशोधन करण्याचं काम करत असतात. मग हे संशोधन अनेक प्रकारे काय होतं की त्या उद्योग क्षेत्राला, त्या व्यापार क्षेत्राला लाभदायक ठरतं. म्हणजेच काय, ही सुद्धा सेवा पुरवण्याचं काम बँका करत असतात. मग एक प्रकारे एक संशोधनच आहे की मग संशोधन कोणतं आहे. मी उदाहरणार्थ बघा की परदेशातील लोक आहेत, परदेशातील लोकांच्या आवडीनिवडी काय आहेत, परदेशामध्ये कोणत्या वस्तूला मागणी आहेत, परदेशामध्ये कोणत्या वस्तू जास्त आवडतात, याची माहिती घेण्याचं काम बँका करतात. आणि माहिती जमा केली की ती उद्योग क्षेत्रांना पुरवतात. आणि उद्योग क्षेत्रांना पुरवल्यानंतर ते उद्योग काय करतात तर त्या व्यापाऱ्यांना
पुरवल्यानंतर त्या व्यापाऱ्यांना त्याचा त्यांच्या उद्योगामध्ये फायदा होतो. म्हणजेच काय, एक प्रकारे ती संशोधनाचं काम करतात आणि संशोधनाच्या मार्फत गोळा केलेली आकडेवारी त्या उद्योगाला लाभदायक ठरते. अशा प्रकारे आपण बँकेची 2 कार्य बघितली आहे. एक प्रतिनिधी म्हणून कार्य आणि दुसरं कार्य जे आहे खातेदारांना विविध सेवा पुरवण्याचं कार्य ह्या बँका करीत असतात. अशा प्रकारे आपण इथं थांबूया.